नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। देवकृपा लक्झरिया सोसायटीमध्ये 79वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा सुंदररित्या संपन्न। द्रोणागिरी नोड नवी मुंबई येथील एक महत्त्वाचा भाग सिडकोने विकसित केला आहे। निवासी आणि शहरी भाग मिळून हा भाग विकसित केला आहे। याच द्रोणागिरी नोड सेक्टर 51 मधील देवकृपा लक्झरिया सोसायटीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला। स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे। आज 15 ऑगस्ट 2025 रोजी देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला। 15 ऑगस्ट 1947 साली देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन देशाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाला। हा ऐतिहासिक क्षण अबाधित राहावा यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। या दिवशी देशभरात जागोजागी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। शाळा महाविद्यालयांमध्ये तसेच विविध निवासी सोसायटीत ध्वजारोहण करून देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देवकृपा लक्झरिया सोसायटीमधील रहिवासी एकत्र येऊन 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय सण साजरे करत असतात। यावेळी ध्वजारोहणासोबतच सोसायटीतील विशेष क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा सत्कार केला जातो। त्याचप्रमाणे नाच गाणे अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते। शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी देवकृपा लक्झरिया सोसायटीमध्ये सकाळी 8:30 वाजता सोसायटीतील श्री शिवनाथ गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर देशाचा इतिहास, परंपरा, देशासाठी संघर्ष केलेल्या असं स्फूर्तिदायक वर्णन करणारे गीत, राष्ट्रगीताचे समूह गायन झाले। भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा ही भारतीय प्रजासत्ताकाशी निष्ठेची शपथ असते। शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारतीयांकडून ही प्रतिज्ञा म्हटली जाते। ही प्रतिज्ञा झाली। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळालेल्या सत्कार मूर्तींना गुलाब पुष्पाची रोपटे देऊन त्यांना गौरवण्यात आले। यामध्ये विद्यार्थ्यांचा विशेष समावेश होता। या सत्कार समारंभानंतर सत्कार मूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवनाथ गायकवाड सर यांच्या बंडूच्या करामती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। त्यानंतर सोहळ्यानंतर लहान मुलांचे भाषण, गायन, नृत्य, समूहगान सादर करण्यात आले। व्यासपीठावरील आलेल्या मान्यवरांनी देशभक्तीपर विचार आणि सोसायटीतील स्वच्छता, सुरक्षितता व शिस्त या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी यावेळी रहिवाशांना सूचित करण्यात आले। अल्पोपहारानंतर या सुंदर देशभक्तीपर कार्यक्रमाची सांगता झाली। व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे माननीय कुरणे सर, विजय म्हात्रे सर, मेश्रामजी, आशाताई, सोसायटीतील ॲक्टिव्ह सभासद संतोष म्हात्रे, रवी तांडेल, त्याचप्रमाणे सोसायटीतील सर्व महिला व पुरुष सदस्यांच्या या योगदानामुळे कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन घरत यांनी केले। सोसायटीतील बंधुभाव, एकमेकांविषयी आदर, प्रेम, सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, त्याचप्रमाणे फक्त सोसायटीच नाही तर समाज व देशाबद्दल बंधुता, सहिष्णुता, देशभक्ती वाढीस लागावी म्हणून एकत्रित येऊन असे सण साजरे केले जातात। देशभक्तांच्या शूरता, त्याग, संघर्षाच्या इतिहासामुळे आज आपण ही स्वातंत्र्याची गोड फळे चाखत आहोत। हे स्वातंत्र्य असेच अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहूया असे ठरवून या कार्यक्रमाची सुंदररित्या सांगता झाली। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण। सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलाम केले। लगेचच जनगणमन सुरू करतोय राष्ट्रगीत। सगळ्यांनी एक सुरात राष्ट्रगीत म्हणायचं आहे।